ठाण्यातील माजीवाडा परिसरात आज मोठा वाद निर्माण झाला। अनेक दशकांपासून येथे वास्तव्यास असलेल्या स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले। एका खाजगी बिल्डरच्या हितासाठी पोलीस प्रशासनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित रंजागेवरील घरे आणि व्यावसायिक आस्थापना अनेक वर्षांपासून अस्तित्वात असून मालकी हक्कासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रेही वैध आहेत। तरीही महसूल विभागाच्या आदेशानंतर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला आहे। नागरिकांचे वकील ॲडव्होकेट विश्वजित सुर्वे यांनी तहसीलदारांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले। तसेच पोलीस संरक्षणासंदर्भातील कार्यवाहीही कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। आंदोलनादरम्यान स्थानिक आमदार संजय केळकर यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी चर्चा केली। प्रशासनाशी संवाद साधल्यानंतर तात्पुरता तोडगा निघाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। महिलांनी पुनर्वसनाशिवाय जागा सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त करत जबरदस्तीने कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप हे आंदोलनकर्ते आणि त्यांच्या वकिलांनी केलेले असून संबंधित बिल्डर, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। सगळे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे, निर्धार केलेला आहे की काही झालं तरी आम्ही आमची ही जागा देणार नाही। जोपर्यंत आम्हाला पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार आहे। सर्वे क्रमांक आहे 349 कोणती जागा आहे, किती नंबर सर्वे आहे आणि 349 सर्वे नंबर 3 है। आम्ही इथे 50-60-70 वर्षापासून इथे राहतोय। आधी आदिवासी जागा राहिली नाहीये। ते 2008 मध्ये जागा विकली आहे प्रायव्हेट बिल्डरला। तर आदिवासी जागा राहिली नाही पुश विद्यालयाला। आधी जे आदिवासीने जे तहसीलदारने जे निर्णय दिलाय ना ते चुकीचा निर्णय दिलाय। त्याला ऑथॉरिटीज नाही डेमोलिशनचा ऑर्डर द्यायला आणि हायकोर्टाचा ऑर्डर आहे। तुम्ही डेमोलिशन रूल फॉलो करा। जे तुमचा रूल आहे डेमोलिशनचा ते रूल तुम्ही फॉलो करा। त्याला नोटीस द्या, त्यांनी रूल फॉलो करायला पाहिजे। त्यांनी ते रूल फॉलो करत नाही। हे गुंडागर्दी करून गुंडेला लावून ते थोडासा मागे लागलाय तो। पोलीस प्रोटेक्शन कोर्टात जाणार असता। हो, कोर्टात आमचा माणसं आहे, कोर्टात जाणारच आम्ही ऍक्शन घ्यायला, स्टे ऑर्डर घ्यायला। मी फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला फेअर चान्स भेटला पाहिजे आणि हे लोक दादागिरी करून प्रायव्हेट पोलीस बंदोबस्त घेऊन येतात, हे शक्यच नाही। गव्हर्नमेंटचं काम आहे हे सर्व। तुम्ही प्रोसिजर सर्व करेक्ट प्रोसिजर फॉलो करा। आम्ही तयार आहे, आमचं काही बाकी म्हणणं नाही। जर आमचा कुठंतरी आहे का बाबा गव्हर्नमेंट सांगतोय का बाबा खाली करून देते नंतरचा भाग आहे, तुम्ही प्रायव्हेट कसं काय खाली करू शकता। आणि आता आदिवासी लँड राहिलेला नाही, टोटल हे कन्व्हेन्स डीड होऊन 36 सर्व कलम सर्व हटून सर्व झालेलं आहे। हे फक्त फ्रॉडगिरी करतात आणि समोरच्या माणसाला सर्व गुमराह करतात। टोटल त्याचा माहिती काढा, व्यवस्थित काढा। तो 10 लोकांकडनं पैसे घेऊन सर्व वेडेवाकडे काम करतोय। व्यवस्थित त्याचं काहीतरी माहिती काढा। तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आमचा पुढचा पाऊल आम्ही उपोषण करू, काही करू, आम्ही सर्व तयारी ठेवल्यात। उपोषणला पण आम्ही बसणार आहे। आम्ही आमचं काही करू पण आम्ही जागा सोडणार नाही। आम्ही जीव देणार पण जागा सोडणार नाही। 100% आम्हाला त्याचा जागा गुन्हा दाखल करा, कारण की त्यांनी खूप जणांकडून पैसे घेऊन हॉटेल साठी गेलेला आज कुंभावाला आणि तोडला मेला। त्याकडून पैसे घेतो आणि स्वतः बुलडोझर लावून तोडतो। तो आता आमच्यावर करायला बघतोय आणि आमच्यावर जबरदस्ती खाली करायला बघतोय। आणि तहसीलदारनी एकदम चुकीचा निर्णय, भांडणचा निर्णय दिलाय। तहसीलदारनी न्यूट्रल मध्ये नाही राहिलाय तो। जरी काय दोन्ही तर्फ नाही बघितलाय, त्यांनी एकच तर्फ त्याचाच तर्फ बघितलाय आणि त्याला बोलतो तू स्वतः खाली करून घे। ना म्युन्सिपालिटी पण नाही येणार आहे असं लिहून दिलंय आम्हाला, ना आम्ही येणार। तहसीलदार समजा काय भांडणाचं काम केलंय तहसीलदारनी। हा गुन्हा दाखल करा त्याच्यावर बस। बिल्डर लॉबी याच्यात घुसलेला आहे आणि हे सर्व बिल्डर लोक काम करतायत आणि त्यांना वरनं पॉलिटिकल पॉवर येतोय। टोटल पैशाचा काम आहे, नाही तर हे शक्यच नाही। प्रायव्हेट तुम्ही कसं काय देऊ शकता? उद्या मला देणार आहे का तुम्ही पोलीस प्रोटेक्शन एवढा 25-30 लोक कसं देणार? म्हणजे मी पण काही प्रायव्हेट ऑर्डर आणलं का आम्हाला देणार आहे का? नाही, पैशाशिवाय काम नाही। बिल्डर लॉबीचं काम आहे। माझं फक्त एवढं म्हणणं आहे, आम्हाला व्यवस्थित जस्टिस भेटावा। आमचं बाकी काही म्हणणं नाही। व्यवस्थित चॅनल थ्रू आम्हाला काय करायचं ते आम्ही करूया। कोर्टाचा मार्फत असो, कोर्टाचा ऑर्डर त्याच्याकडे नाही, काहीच नाही। फक्त त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही तोडा, म्हणजे याचा आता तुम्ही काही करणार का? आम्हाला रस्त्यावर आणणार का? थोडा झालं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आम्ही अमरण उपोषण करून बुलडोझर आला का आम्ही त्याचा खाली झोपणार, रस्त्यावर झोपणार, गाडी आम्ही मागे हटणार नाही। आणि त्याची एक केस चालू आहे दिवाण कोर्टामध्ये, त्या अन्नाचं पण असं पैसे घेऊन तोडले।
त्यांनी तो विचार नव्हता, साऊथ मध्ये राहतो, सीधा जेसीबी आणला आणि स्वतःचे पोर, ना म्युन्सिपालिटी ना पोलीस काय नाही, स्वतः येऊन तोडून गेला. त्याचा ती पत्रे मारली बघा, जागा लिहिलाय आणि आणि FIR त्यांनी आपल्या कब्जामध्ये परत केली आणि आणि त्याच्यावर- तेच करायला चालतोय तो आणि त्याला पॉवर भेटली. आणि त्याचा FIR पण त्यांच्यावर नोंद झालेला आहे. 4-5 दिवस गायब होते, त्यानंतर त्यांनी सेटिंग लावली, पैसे देऊन बिल्डरने दिलं आणि त्यांनी सेटिंग करून बेल वगैरे घेतलाय. डायरेक्ट येऊन तोडलेलं त्यांनी. FIR पण नोंद आहे, त्याचा कॉपी आमच्याकडे आहे, ते आम्ही पुरावा साबित करू. माझ्याकडे आलंय आणि या केसमध्ये ही जी जागा तुम्ही बघता ही 50-60 वर्षापासूनची आहे आणि ते तिथे राहत आहेत. ही जागा जे म्हणतायत की आमची जागा आहे, भुयाल म्हणून आदिवासी आहेत, त्यांनी ती जागा 2008 मध्येच विकलेली आहे आणि त्याचं रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आहे, कन्व्हेंटेड रजिस्टर्ड आहे. ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट कॅन्सल न करता ते इथे पोलीस प्रोटेक्शन घेत आहेत तहसीलदारांच्या ऑर्डरच्या अनुषंगाने. आता तहसीलदारांकडे प्रायव्हेट जागेमध्ये इन्क्रोचमेंट करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन देण्याचे अधिकार नाहीत. ती शासकीय जागा असेल, महाराष्ट्र शासनाच्या नावाने असेल तर तुम्ही ते पोलीस प्रोटेक्शन देऊ शकता. ते पण एक्झिक्युशनला तहसीलदारांना स्वतः यावं लागेल. तसं न करता DCP साहेब पोलीस प्रोटेक्शन देत आहेत. हे कोणत्या कायद्याप्रमाणे देतात एखाद्या प्रायव्हेट माणसाला ते मला समजलं नाही. तर पुढे आर्थिक व्यवहार झालाय का असेल? आता मला ते आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय बोलू शकत नाही, तुम्ही मीडिया आहेत, तुम्ही ते ठरवा काय झालं असेल काय नाही झालं. पण मी कोणावर कोणतेही आरोप करणार नाही. पण प्रायव्हेट माणसाला अशी पोलीस प्रोटेक्शन देऊ नये. कुठल्याही ऑर्डरमध्ये असं तहसीलदारांच्या म्हटलेलं नाही की तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्या, तुम्ही ते स्वतः काढून घ्या असं म्हटलेलं आहे. मग पोलीस हे अशा माणसाला प्रोटेक्शन का देत आहेत हा मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ती जागा विकलेली आहे भुयालनी, तर त्यांनी ते रजिस्टर ॲग्रीमेंट जे आहे, कन्व्हेंटेड रजिस्टर आहे, ते पहिले कॅन्सल करावं, मग इथे आपली मालकी सिद्ध करायला हवी. आता सध्या ती मालकी त्यांच्याकडे नसून तिथे शाह म्हणून जे बिल्डर आहेत, पुष्पवाले जे बिल्डर आहेत, रिअल इस्टेटवाले, त्यांच्याकडे ती मालकी आहे. त्यांची ती मालकी अजूनही कॅन्सल झालेली नाही. ती त्यांनी कॅन्सल करावी, आपली मालकी सिद्ध करावी, मग इथे येऊन दादागिऱ्या कराव्या, गोरगरिबांना बाहेर काढावे. आणि खरेदी झालेले आहेत का यांच्यावर? खरेदी खत झालेली आहे, ते कॅन्सल अजूनही झालेले नाहीत. ते कॅन्सल करण्याचं सूट पेंडिंग आहे कोर्टामध्ये. त्याचा निकाल लागण्यात यावा आणि मग त्यांनी इथे यावं आपली मालकी सांगण्यासाठी. आता शासनाचे सर्व सोयी सुविधा या नागरिकांना मिळतात, टॅक्स हे लोक भरतायत, सर्व काही सुरळीत शासनाच्या नियमानुसार चाललंय. मात्र असं असताना अचानक 50 वर्षांपेक्षा अधिक वास्तव्य करणारे जे नागरिक आहेत त्यांच्यावर अचानक प्रशासन अशी कारवाई करते. काय म्हणतात? ठाण्याचं दुर्दैव असं आहे की जिथे मोठ्या मोठ्या झोपड्या बसल्या आहेत तिथे कोण काढायला जात नाहीये, पण जिथे बिल्डरला आतमध्ये यायचं आहे तिथे गोरगरीब बघत नाही, त्यांच्यावर बुलडोझर चालवत आहेत. तर मला असं वाटतं उपमुख्यमंत्री साहेबांनी, शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं की काय चाललंय. प्रायव्हेट बिल्डर म्हणजे मेकॅनिझम जे आहे आपलं त्याचा वापर करत आहेत, पूर्ण मशिनरी वापरत आहे शासनाची, आणि त्या शासनाच्या मशिनरीचा वापर प्रायव्हेट पद्धतीने करून तिथे डिमॉलिशन करून लोकांना एक तर तुम्ही म्हणता की प्रत्येकाला घर मिळायला पाहिजे, दुसरं म्हणता की 2011 मध्ये रेग्युलराईज करा 2011 प्रमाणे. आता प्रायव्हेट बिल्डर इथे येतोय आणि पोलीस प्रोटेक्शन मागतोय आणि पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथे दादागिरी करून तोडतोय. उद्या प्रायव्हेट गुंड आले, तिथले लोक त्यांना भिडले, त्याच्यामध्ये काय एखादी कॅज्युअलिटी झाली, कोण जबाबदार? शासनाने त्याचा विचार करावा. पोलीस प्रोटेक्शन देताना पोलिसांनी त्याचा विचार करावा. असं न करता तुम्ही रजिस्टर्ड डॉक्युमेंटला बाजूला करून या गोरगरिबांना बाहेर काढता. त्याच्यासाठी सरकारी यंत्रणा वापरताय, त्याच्याऐवजी न्यायालयामध्ये जा, आपलं सिद्ध करा, रजिस्टर ॲग्रीमेंट कॅन्सल करा, स्वतःची मालकी सिद्ध करा. फक्त सातबाऱ्यावर नाव आहे याचा अर्थ ती जमीन त्याची झाली नाही. हायकोर्टाचे ऑर्डर आहेत, सातबारा म्हणजे मालकी नव्हे, रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे, ते रजिस्टर्ड डॉक्युमेंट तुम्ही कॅन्सल तर करा पहिलं. माझं एवढंच म्हणणं आहे. मैं सुनीता गुरव, मैं 40 वर्षापासून इथे राहते. लहानाची मुलं माझी मोठी झाली, पावसाळे आम्ही डुबतो उठतो, आम्हाला कोणी काही साथ दिलेली नाही. आता ही नोटीस आम्हाला दिलेली आहे, ही अनलिगली दिलेली आहे. 24 तासात आम्हाला रूम खाली करायला सांगितलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आम्ही लाडक्या बहिणी आहोत, तर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला साथ द्यावी आणि आमचं हक्काचं घर आम्हाला मिळवून द्यावं. त्यांनी काय कशा प्रकारे नोटीस दिल्या तुम्हाला काय सांगितलं?
बोला कि कायतरी बोला। हम लोग इतने सालों से यहाँ पे रह रहे हैं, हम लोग इतने लोग कहाँ जाएंगे आखिर पे। और आके एक बैग नोटिस आती है कि आप जगह खाली करो, हमारे साथ सब पेपर है, सब कुछ है, जबरदस्ती का लो। अगर खाली यहाँ करवाएंगे हम सारी लेडीजें सो जाएंगे यहाँ पे, हमारे ऊपर से बुलडोजर जाएगा फिर। हा तर नेमका काय प्रकार झालेला आहे आता जागा बघायला एक्झॅक्टली ही आमच्या हक्काची जागा आहे, आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे. आम्ही कोणाची काय बळकावून वगैरे जागा घेतलेली नाही, आमच्या हक्काच्या जागा आहे. इकडे कोणी काय आलं तर आम्ही त्यांना काही करायला देणार नाहीये. नेमकं काय झालं? प्रशासन आम्हाला सांगितलेलं आहे की ते आता तोडणार आहेत म्हणून, पण आम्ही कोणी काही किती कोणी एवढं आम्ही तोडून देणार नाही. बुलडोजर जरी चालवलं तर आम्ही बुलडोजरच्या खाली देणार. तुम्हाला हा, आम्ही कोणाला, कारण की ही जागा आमच्या हक्काची आहे. नेमकी तुम्ही जागा कधी घेतलेली आहे? ही जागा खूप जुन्या आहेत, 70 वर्षापूर्वीच्या जागा आहेत त्या. अजून जुनी जागा आहे, इतने सालों से हम लोग आमचे आजोबा वगैरे राहिलेले त्या जागेवरती. ही जागा आमच्या हक्काची आहे, आम्ही कोणाला देणार कोण म्हणतं देणार नाही. अगं आमच्या हक्काची